फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये इंडियन मार्केटने -7% रिटर्न डिलिव्हर केले. पण ड्युरिंग द सेम टाइम बाहेरच्या मार्केटने सुद्धा असेच रिटर्न डिलिव्हर केलेत का? साऊथ कोरिया मार्केटने 100% पेक्षा जास्तचे रिटर्न डिलिव्हर केले ते ह्याच पिरियडमध्ये. मग काय वाटतं? आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे फंड असले पाहिजे की नाही, की जे ह्या मार्केटमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करतात? हेच साऊथ कोरिया मार्केटमध्ये जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2022 या पिरियडमध्ये 50% फॉल बघितला होता. जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत साऊथ कोरिया मार्केटने 0% रिटर्न डिलिव्हर केले होते. पण त्यानंतर ड्यू टू एआय तिकडे प्रचंड मोठी रॅली चालू झाली आणि त्याचा बेनिफिट त्यांना भेटला. सो याचाच अर्थ आपल्याला आपल्या पोर्टफोलिओ ग्लोबल फंड ठेवायचे का? डेफिनेटली येस. बट सगळे रिस्क अंडरस्टँड करून. सो तुम्हाला देखील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर ग्लोबल फंड्स ऍड करायचे असेल तर ही योग्य वेळ आहे, कारण आता बरेचसे ग्लोबल फंड्स हे आता ओपन झालेले आहे फॉर इन्व्हेस्टमेंट. अशा ग्लोबल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.